So yesterday we have seen the mitosis. Today we are going to see the meiosis. आता mitosis काल बघितलंय. मायटोसिस मध्ये बघितलं होतं की आपण सोमॅटिक सेल्स मध्ये मायटोसिस होता हे बघितलं होतं आपण. बट तिथं काय होते, जे काय तुम्हाला मदर सेल पासून जे काही डॉटर सेल्स मिळाल्या दे आर द सेम. दोनच फक्त डॉटर सेल मिळतात पण सेम ॲज कम्पेअर्ड टू द मदर सेल. म्हणजे तिथं शेप, साईज आणि क्रोमोझोम नंबर सुद्धा सेम राहतो. म्हणजे जो काही तुमचा डिप्लॉइड स्पीसीज आहे, डिप्लॉइड सेल जो आहे, डिप्लॉइड सेल पासून तुम्हाला डिप्लॉइडच बेसिकली सेल मिळतात. डॉटर सेल कशा असणार? डिप्लॉइडच. आता डिप्लॉइडचा अर्थ समजून घ्या. डिप्लॉइडचा अर्थ असा असतो की क्रोमोझोम नंबर जे असतात, वी कॅन से द सेट ऑफ क्रोमोझोम्स जे असतात ते डबल असतात. म्हणजे आता ह्युमन्सचं एक्झाम्पल घेऊया. ह्युमन्स मध्ये 46 नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहेत, बट वी कॉल देम ॲज द 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम. बरोबर आहे, पेअर्स आहेत, 23 पेअर आहेत. म्हणजे बेसिकली काय आहेत? 23 plus 23 chromosomes are there in the humans. 23 plus 23. जर एखाद्या सेल मध्ये समजा जर काय फक्त एकच सेट असेल तर एका सेटला आपण काय म्हणतो? इट इज द हॅप्लॉइड. पण जर काय दोन सेट असतील, सो इफ यू हॅव द टू सेट्स ऑफ क्रोमोझोम वी कॉल्ड इट एज अ डिप्लॉइड. हॅप्लॉइड आणि डिप्लॉइडला कसं डिनोट करायचं? विथ द हेल्प ऑफ द एन. डिप्लॉइडला 2n, ट्रिप्लॉइड असेल तर 3n, टेट्राप्लॉइड असेल तर 4n. अशा पद्धतीने काय करतो आपण? डेजिग्नेट करतो तुमच्या कुठल्याही स्पेसिसला. इट इज बेस्ड ऑन द नंबर ऑफ वी कॅन से सेट्स ऑफ द क्रोमोझोम. सेट किती आहेत, क्रोमोझोमचे सेट किती आहेत त्याच्यावरती डिपेंड असतात. एकच सेट ऑफ क्रोमोझोम असेल तर त्याला काय म्हणायचं? हॅप्लॉइड. दोन असतील तर डिप्लॉइड. सो बेसिकली तुम्हाला मायटोसिस मध्ये काय मिळतोय? जो काय तुमचा सेल आहे, हा सेल कसा असतो? डिप्लॉइड असतो. म्हणजे 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स आहेत आणि त्याच्यापासून जे काही तुम्हाला डॉटर सेल्स मिळत आहेत दे आर ऑल्सो द डिप्लॉइड. ते पण कसे असतात? डिप्लॉइड असतात. लक्षात घ्या, डिप्लॉइड असतात. हे कुठं सोमॅटिक सेल मध्ये झालं. पण जर आता तुमचे जनरेटिव्ह सेल्स असतील, जर काय तुमचे सेक्शुअल सेल्स असतील बेसिकली वी कॅन से, किंवा जे काही तुमचा अँथर असेल, ओव्ह्यूल असेल, ह्याच्यापासून जे काही तुमचे सेल्स बनत आहेत तर त्याच्यामध्ये जे काही सेल्स असणार आहेत ह्यांचं जे काही डिव्हिजन होणार आहे त्याच्यापासून जे काही तुम्हाला स्पर्म्स मिळणार आहेत किंवा बेसिकली आपण म्हणूया एग मिळणार आहे किंवा आपण म्हणूया सेक्शुअल गॅमेट्स जे मिळत आहेत. व्हॉट वी आर सेइंग? सेक्शुअल गॅमेट्स. इट मे बी ऑफ मेल अँड फिमेल. सो 6 गॅमेट्स वी कॅन से. गॅमेट्स, हे गॅमेट्स कसे असणार आहेत? दे विल बी हॅप्लॉइड इन नेचर. हॅप्लॉइड. आणि हे कुठं होतं? जनरली इन द मिओसिस. कुठं होणार आहे? हे मिओसिस मध्ये. लक्षात ठेवा. म्हणजे मिओसिस मध्ये काय होणार आहे? गॅमेट फॉर्मेशनच्या टायमाला जो काय तुमचा डिप्लॉइड सेल असतो त्या डिप्लॉइड सेल पासून, म्हणजे हा तुमचा झाला मदर सेल. इट इज युअर मदर सेल. या मदर सेल मधून तुम्हाला किती सेल्स मिळणार आहेत? यू आर गेटिंग द 4 सेल्स. रिमेंबर. पण ते चारीच्या चारी सेल्स कशा असणार आहेत? इट विल बी हॅप्लॉइड इन नेचर. कशा असतील? हॅप्लॉइड असतील. लक्षात ठेवा. इट इज अ हॅप्लॉइड इन नेचर. सो फ्रॉम द मदर सेल यू आर गेटिंग द 4 डॉटर सेल्स विच आर हॅप्लॉइड. म्हणजे क्रोमोझोम नंबर मदर सेल पेक्षा ह्या सेल्स मध्ये क्रोमोझोम नंबर कसा असेल? हाफ असेल. हाफ असेल. इट मे बी इन मेल ऑर फिमेल. रिमेंबर, मदर सेल म्हणतो याचा अर्थ असा नाही की मदर सेल मध्ये मदर किंवा फिमेल मध्येच होतं. नाही, मदर सेल म्हणजे बेसिकली इट कॅन बी बोथ मेल ऑर द फिमेल. ठीक आहे. हे कुठं होतं? गॅमेट्स फॉर्मेशनच्या टायमाला होतं. 6 गॅमेट्स म्हणूया आपण. 6 गॅमेट्सच्या टायमाला प्रोड्यूस गॅमेट्स इन अन ऑर्गॅनिझम. गेटिंग द पॉइंट? सो इट टेक्स प्लेस वेअर? इट टेक्स प्लेस इन द जनरेटिव्ह सेल. रिमेंबर, नॉट इन द सोमॅटिक सेल. आता म्हणजे इथं बेसिकली अँथर आणि ओव्हरीज मध्ये हे होणार आहे. अँथर्स आणि ओव्हरीज मध्ये हे होणार आहे. लक्षात ठेवा. नाउ अगेन फ्यू थिंग्स टू क्लिअर अप. आता हे डिप्लॉइडचा हॅप्लॉइड का होणार आहे? कारण का? लक्षात ठेवा, मदर आणि फिमेल मेल अँड फिमेल ह्यांचं काय होतंय? युनियन ऑफ गॅमेट्स होणार आहे. इजंट इट? द गॅमेट्स फ्रॉम द मेल एज वेल एज द फिमेल दे विल फ्यूज टुगेदर. आता जर समजा गॅमेट्स मध्ये गॅमेट्स पण जर काही डिप्लॉइड असते गॅमेट्स, पण आता गॅमेट्स कोणकोणते येणार आहेत? मदर आणि फादर कडून गॅमेट्स येणार आहेत. जर काही ते डिप्लॉइडच जर आले तर ह्यांच्यापासून आपल्याला काय मिळालं असतं? टेट्राप्लॉइड मिळालं असतं. 4 सेट्स ऑफ क्रोमोझोम. पण तुमच्या ऑर्गॅनिझम मध्ये काय पाहिजे? डिप्लॉइड पाहिजे. नॅचरली कसं पाहिजे? डिप्लॉइड पाहिजे. लक्षात ठेवा. आता ह्युमन्स बेसिकली जे काय तुमचा ऑफस्प्रिंग येणार आहे इट विल बी द डिप्लॉइड. आपण डिप्लॉइड आहे.
आपलं जे काही ऑफस्प्रिंग येणार आहे ते पण डिप्लॉइड येणार आहे. पण जर मदर सेल पासून मदरचे गॅमेट्स असतील आणि मेलचे गॅमेट्स असतील, हे पण जर काही डिप्लॉइड जर झाले तर फ्यूज होऊन किती सेट्स ऑफ क्रोमोझोम होणार आहेत? 4 सेट्स. पण आपल्याला काय पाहिजे? डिप्लॉइड पाहिजे. म्हणजे बेसिकली ऑफस्प्रिंग कसा पाहिजे? तुमचा डिप्लॉइड पाहिजे. म्हणून बेसिकली तुमचं मेल कडून जे काही गॅमेट्स तयार होणार आहेत ते हॅप्लॉइड पाहिजेत. फिमेल पासून काय होणार आहे ते हॅप्लॉइड पाहिजेत. दोघांचं युनियन झाल्यामुळे काय होणार आहे? इट विल बी द डिप्लॉइड स्पेसिस. सो इट विल बी द डिप्लॉइड ऑफस्प्रिंग. रिमेंबर, डिप्लॉइड होणार आहे. अंडरस्टँडिंग दिस? सो ह्याच्यासाठी बेसिकली काय होतं? मिओसिस मध्ये जे काही तुमचं सेल डिव्हिजन होते, मिओसिस मध्ये सेल डिव्हिजन होत असताना मदर सेल पासून जो काही सेल बनणार आहे ऑर द गॅमेट्स बनणार आहेत ते कसे असणार आहेत? इट विल बी द हॅप्लॉइड इन नेचर. म्हणजे क्रोमोझोम नंबर कसा असणार आहे तुमचा? हाफ असणार आहे ऍज कम्पेअर्ड टू द मदर सेल. गेटिंग द पॉइंट? तर हे मिओसिस मध्ये अशा पद्धतीचं डिव्हिजन होतं. पण आता मिओसिस थोडंसं किचकट आहे मायटोसिस पेक्षा. सो इट इज लिटल बिट डिफिकल्ट ऍज कम्पेअर्ड टू द मायटोसिस. तर थोडंसं इथं थोडंसं तुमचं जास्त लक्ष लागणार आहे. थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. कॉम्प्लिकेटेड का? जर काय बघा, पुस्तकामधनं जर काय वाचायला गेला तर सोपं आहे पुस्तकामधनं. पण जर काय ऍक्च्युअली कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी जर करून घ्यायचं असेल तर थोडंसं कॉम्प्लेक्स आहे. पण थोडंसं लक्ष द्या. स्लो जाऊया, स्लोली एक्सप्लेन करतो. डाऊट आले की डाऊट विचारा, मी एक्सप्लेन करतो परत परत. पण इथंच क्लिअर करून घ्या. गेटिंग? सो फर्स्ट विल सी द इंट्रोडक्शन. सो सी, मिओसिस यालाच मिओटिक सेल डिव्हिजन म्हणतो आपण. काय म्हणतो? मिओटिक सेल डिव्हिजन, विच वॉज बीन फर्स्ट डिस्क्राइब्ड बाय व्हॅन बेडेन. व्हॅन बेनेडन. हे व्हॅन बेनेडन पहिल्यांदा काय सांगितलं होतं की मिओसिस नावाचं सेल सायकल काहीतरी होतं, सेल डिव्हिजन काहीतरी होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे? तर हे पहिल्यांदा कशामध्ये सांगितलं होतं त्यांनी? राऊंड वर्म मध्ये हे पहिल्यांदा डिटेक्ट केलं होतं 1883 मध्ये, 1883. आता मायटोसिस बघितलं होतं ते फ्लेमिंगने पहिल्यांदा सांगितलं होतं 1879. पण ते टर्म जे का कॉइन केलं होतं मायटोसिस, इट वॉज बीन युज्ड इन 1882 मध्ये. पण ह्यानं जे काय व्हॅन बेनेडेनने जे काय सांगितलंय मिओसिस, इट वॉज बीन इन 1883. कशामध्ये? राऊंड वर्म मध्ये. इन द राऊंड वर्म. मग मिओसिस मध्ये जर काय तुम्हाला लिहायचं असेल इंट्रोडक्शन, तर फर्स्ट इंट्रोडक्शन लिहू शकता आणि मग डेफिनेशन लिहू शकता. काय करायचंय? मग डेफिनेशन. सो बेसिकली इथं काय होतंय तुमचं? द germ cell or the generative cell, whatever the generative cells are there, the sex cells are there, which are diploid in nature, they give rise to daughter cell which are haploid in nature. Structure तुमचं साईज असेल, शेप असेल, सेम असेल, बट द हाफ ऑफ द क्रोमोझोम विल बी देअर. म्हणजे क्रोमोझोम किती असणार आहेत? ऍज कम्पेअर्ड टू मदर सेल, इट विल बी ओनली हाफ. दॅट इज द मिओसिस. इट टेक्स प्लेस वेअर सेक्स सेल्स ऑर द जनरेटिव्ह सेल, जर्म सेल आपण म्हणूया याच्यामध्ये. येस, अँथर्स आणि ओव्हरीज जे आहेत त्याच्यामध्ये जे काही सेल तुमचे डिवाइड होणार आहेत टू गिव्ह द गॅमेट्स ऑफ द मेल अँड फिमेल गॅमेट्स. द मेल अँड फिमेल गॅमेट्स विल बी हॅप्लॉइड इन नेचर. सो द सेल्स विल बी हॅप्लॉइड इन नेचर. रिमेंबर. गेटिंग? So first we will see the features. What are the features? So see, फर्स्ट फीचर काय सांगितलं होतं मी तुम्हाला? हे तुमच्या सोमॅटिक सेल मध्ये होत नाही. कशामध्ये होत नाही? सोमॅटिक सेल मध्ये. कुठं होतं? जनरेटिव्ह सेल किंवा ज्याला सेक्स सेल्स म्हणतो आपण, त्याच्यामध्ये होतं, लक्षात ठेवा. सोमॅटिक सेल आणि जनरेटिव्ह सेल हे कालच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं. सोमॅटिक सेल आणि जनरेटिव्ह सेल. सो जनरेटिव्ह सेल्स मध्ये होणार आहेत, सेक्स सेल्स मध्ये होणार आहेत. Isn't it? So it takes place in the generative cell first, we will say. Second, whatever the mother cell is there, mother cell will give rise to 4 cells. Mitosis मध्ये किती होतं? 2 cells होतं. इथं किती आहेत? 4 cells आहेत. But the 4 cells are haploid. Haploid 4 cells. 4 daughter cells आपण म्हणूया. Second. Third आपण काय म्हणू शकतो याच्यामध्ये? Third we can say that here the nuclear division takes place 2 times. किती वेळा न्यूक्लियर डिव्हिजन होतं इथं? 2 वेळा. So here nuclear division is taking place. Nuclear division is taking place twice. जे काही न्यूक्लियस आहे तुमचं, न्यूक्लियस किती वेळा डिवाइड होणार आहे इथं? 2 वेळा. सायकल झाली की सायकल झाल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली समजून येईल की 2 वेळा कुठं होतं. कारण का मिओसिस जे असतं, मिओसिस हे 2 फेजेस मध्ये होतं. मिओसिस 1 आणि मिओसिस 2 अशा 2 सायकल्स आहेत, लक्षात ठेवा याच्यामध्ये. ठीक आहे? सो ह्याच्यामध्ये न्यूक्लियर डिव्हिजन किती वेळा होतं? 2 वेळा होणार आहे. गेटिंग?
So basically we can say the first division, it is called as a reductional division. Reductional division. Second, it is called as equational division. मग याच्यातली मायटोसिस मध्ये काय होतं, इट इज द इक्वेशनल डिव्हिजन. रिडक्शनल डिव्हिजन होतं का, नाही. याच्यामध्ये दोन वेळा न्यूक्लियस डिवाइड होतो. फर्स्ट जेव्हा होतं, सो फर्स्ट इट इज द रिडक्शनल डिव्हिजन टेक्स प्लेस. फर्स्ट इज द रिडक्शनल डिव्हिजन फर्स्ट. सेकंड काय होतं याच्यामध्ये, इक्वेशनल डिव्हिजन. म्हणजे बेसिकली याच्यामध्ये समजून घ्या, रिडक्शनल डिव्हिजन मध्ये काय होणार आहे, जो काय तुमचा सेल असणार आहे, जनरेटिव्ह सेल, विच इज इनिशियली इट इज द डिप्लॉइड इन नेचर. मग ह्याचं काय होणार, रिडक्शनल म्हणजे काय, रिडक्शन कशाचं, क्रोमोझोमचं. म्हणजे बेसिकली ह्याच्यापासून जे काय तुम्हाला सेल्स मिळणार आहेत, इट विल बी हॅप्लॉइड इन नेचर. हॅप्लॉइड झाले तुमचे. मग आता हॅप्लॉइड जे काय तुमचे सेल्स तयार होत आहेत, ह्याच्यापासून परत तुमचं एक डिव्हिजन होणार आहे, विच विल बी इक्वेशनल डिव्हिजन. म्हणजे ह्याच्यापासून परत तुम्हाला काय मिळणार आहेत, दोन हॅप्लॉइड सेल्स मिळणार आहेत. म्हणजे बघा आता इथं दोन वेळा न्यूक्लियसचं डिव्हिजन झालेलं आहे. सो फर्स्ट न्यूक्लियसचं डिव्हिजन झाल्यानंतर हॅप्लॉइड मिळाले. आता हॅप्लॉइडचा परत एकदा डिव्हिजन होत आहे, म्हणजे सेकंड टाइमला परत डिव्हिजन होणार. सो न्यूक्लियस डिवाइड्स ट्वाइस, रिमेंबर. म्हणून आपण म्हणतो की न्यूक्लियस डिवाइड्स ट्वाइस. म्हणून याच्यामध्ये मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस 2 अशा फेजेस असणार आहेत. आणि याच्यापासून जे काही सेल मिळतात तुम्हाला, इट इज अ 4 सेल विच आर हॅप्लॉइड इन नेचर. अंडरस्टूड दिस? येस. सो बेसिकली इट रिझल्ट्स इन गॅमेट फॉर्मेशन. म्हणजे गॅमेट फॉर्मेशन साठी हे महत्वाचं आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट segregation and recombination takes place. Segregation and recombination. सेग्रिगेशन आणि रिकॉम्बिनेशन याच्यामध्ये होतंय, हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. सो व्हेन वी से सेग्रिगेशन, गॅमेटचं सेग्रिगेशन, कालच्या लेक्चरमध्ये पण मायटोसिस शिकवताना पण मी तुम्हाला सांगितलं होतं की सेग्रिगेशन काय असतं, हे थोडंसं मेंडल्स लॉज होऊ दे. आपलं लॉ ऑफ सेग्रिगेशन जो आहे तो समजला की तुम्हाला सेग्रिगेशन काय. रिकॉम्बिनेशन होतं म्हणजे नेमकं काय, इथं तुमचे थोडेसे जीन्स वगैरे असतात ना, ते क्रोमोझोम मध्ये काय होतात, एक्सचेंज होतात. इन द क्रोमोझोम द एक्सचेंज टेक्स प्लेस ऑफ व्हॉट, बेसिकली द जीन्स. म्हणजे जीन्स इथं काय होणार आहे, एक्सचेंज होणार आहे क्रोमोझोम मध्ये. दोन क्रोमोझोम असतील तर त्यांच्यामध्ये काय होणार आहे, क्रॉसिंग ओव्हर होईल किंवा बेसिकली त्यांच्यामध्ये एक्सचेंज ऑफ द जीन्स होतात. म्हणून याच्यामध्ये काय म्हणतो आपण, रिकॉम्बिनेशन ऑफ जीन्स. जो काय तुमचा हा हे काय असणार, बेसिकली तुमचे क्रोमोझोम असणार. जेव्हा ते क्रोमोझोम एकमेकांच्या जवळ असतात तेव्हा काय होतात, ह्याच्यातले थोडे जीन्स आणि ह्याच्यातले जीन्स असे इंटरचेंज होतात. लक्षात ठेवा, ह्याला काय म्हणतो आपण, रिकॉम्बिनेशन. कारण ओरिजिनल काय होतं, ओरिजिनल पेक्षा हे आता काहीतरी चेंज झालंय. ह्याच्यामुळे जे काही जेनेटिक डिफरन्स आपल्यामध्ये असतो आणि पॅरेंट्स मध्ये असतो, ते कशामुळे असतं, हे याच्यामुळे रिकॉम्बिनेशन इज टेकिंग प्लेस. गेटिंग दिस? म्हणून सगळ्याचे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स इनहेरिट होत नाहीत, लक्षात ठेवा, पॅरेंट्सचे तुमच्यामध्ये. Understanding? So that is the another we can say characteristics. Done everyone? So this is the features of this particularly meiosis. Got any doubts? Doubt असतील तर meiosis होऊ दे पूर्णपणे. meiosis झालं की परत डाऊट विचारा, I will explain. ठीक आहे. So meiosis takes place in 2 phases. So it is the first is the meiosis 1 and second is the meiosis 2. meiosis 2. आता एक लक्षात ठेवा, meiosis 2 जे काय आहे, इट इज सेम ॲज कम्पेअर टू द मायटोसिस. काय म्हणूया, हे मायटोसिस सारखंच आहे. meiosis 2 आणि मायटोसिस मध्ये काही फरक नाही आहे. सो बेसिकली जे काही मायटोसिस मध्ये काल बघितले आपण कालच्या लेक्चरमध्ये, ते सगळ्या गोष्टी meiosis 2 मध्ये पण परत होणार आहेत, लक्षात ठेवा. पण meiosis 1 इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण का meiosis 1 मध्ये बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या असतात. हा, meiosis 2 मध्ये पण थोड्याशा गोष्टी डिफरंट असतील, ते काय ते नंतर बघूया. बट meiosis 1 मध्ये बेसिकली खूप साऱ्या गोष्टी डिफरंट असतात ऍज कम्पेअर टू द मायटोसिस. सो वन बाय वन वी विल सी दॅट. So meiosis 1, it will be having 2 phases again, interphase
सेकंड इज द मियोटिक फेज. ठीक आहे. आता इंटरफेज मध्ये परत 3 फेजेस असणार. त्याच्यामध्ये 3 फेजेस. कुठले फेज असेल? G1 फेज, S फेज आणि द G2 फेज. बरोबर. G2 फेज हे काल पण आपण बघितलं होतं मायटॉसिस मध्ये. मग आता G1 मध्ये काय होतं? G1 मध्ये तुमचं प्रोटीन आणि आरएनएचं सिंथेसिस होत आहे. G2 मध्ये पण सेम असणार आहे. आरएनए आणि प्रोटीनचं सिंथेसिस होणार आहे. बरोबर आहे. G1 मध्ये काय होणार आहे अजून? की जे काही तुमचे एन्झाईम्स लागतील किंवा सबस्ट्रेट लागतील कशासाठी? जे डीएनए फॉर्मेशन साठी पाहिजेत ते तुमच्या एस फेज मध्ये येणार आहेत. एस फेज मध्ये जे काय होणार आहे डीएनएचं रिप्लिकेशन त्याच्यासाठी जे काय लागणार आहे ते तुमचं G1 फेज मध्ये होतंय. बरोबर आहे. म्हणजे डीएनएचं सिंथेसिस कुठं होतंय तुमचं? एस फेज मध्ये. पण आता इथं एक लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं आहे. जे काय तुमचा डीएनए सिंथेसिस होतोय कुठं? तुमच्या मिओसिसच्या एस फेज मध्ये. इट इज ओनली 99.7%. म्हणजे जे काय डुप्लिकेशन व्हायला पाहिजे डीएनएचं ते किती होते? फक्त 99.7% और 99.7%. 0.3% होत नाही. लक्षात ठेवा इथं 99.7%च फक्त डीएनए इथे तयार होतोय. नॉट ऑल द डीएनए इज बिन डुप्लिकेटेड और मल्टिप्लाइड और रिप्लिकेटेड म्हणूया आपण. ठीक आहे. तो कुठं होतो? तो प्रोफेज मध्ये होतो. लक्षात ठेवा. कुठं? प्रोफेज मध्ये. मायटॉटिक डिव्हिजन परत प्रोफेज फर्स्ट फेज असणार. त्याच्यामध्ये झायगोटिन नावाची जी काही स्टेज आहे त्याच्यामध्ये रिमेनिंग 0.3% काय होणार आहे? डीएनएचं प्रोडक्शन होणार आहे. गेटिंग दिस फर्स्ट थिंग. सो अंडरस्टूड द इंटरफेज. येस. कालच्या सारखंच आहे. सेम आहे. फक्त याच्यामध्ये डिफरन्स काय आहे? येस फेज मध्ये काय होतं? 97.7% ओनली डीएनए टेक प्लेस. नथिंग एल्स. डन. नेक्स्ट मियोटिक फेज मध्ये काय असणार आहे? फर्स्ट विल बी द प्रोफेज असेल. नेक्स्ट मेटाफेज, एनाफेज and telophase. Now, but this prophase, it has 5 different phases again. काय असतं त्याच्यामध्ये? 5 वेगवेगळे फेजेस असतात. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त टाइम कशामध्ये जातो? प्रोफेज मध्ये जातो. लक्षात ठेवा. सो फर्स्ट फेज इट इज कॉल्ड एज लिप्टोटिन. नेक्स्ट झायगोटिन. नेक्स्ट Pachitin. Next is the Pachitin. Diplotin. And dikinesis. It's a dikinesis. हे 5 स्टेजेस आहेत कशाचे? तुमच्या प्रोफेजचे. म्हणजे प्रोफेज मध्ये सगळ्यात जास्त फेजेस असतात. हे 5 फेजेस आहेत. मग नंतर मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज, सीन. ठीक आहे. पण आता हे ह्याच्यामध्ये काय होते नेमकं हे डिटेल मध्ये माहित पाहिजे आपल्याला. कारण सगळ्यात जास्त जे काही रिकॉम्बिनेशन होणार आहे, जे काही क्रॉसिंग ओव्हर आपण म्हणतो, ते जे काही गोष्टी होणार आहेत, डीएनएचे एक्सचेंज सेगमेंट जे असणार आहेत क्रोमोझोमचे ते एक्सचेंज होणार आहेत, ते सगळे ह्याच्यामध्ये होणार आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे. काय काय होते बघूया. सो फर्स्ट इज द लिप्टोटिन. लिप्टोटिन मध्ये पहिल्यांदा समजून घ्या. पहिलं तर काय आहे? जे काही तुमचं न्यूक्लिअरचं व्हॉल्यूम आहे ते वाढतंय. इन्क्रीज इन द न्यूक्लिअर व्हॉल्यूम. न्यूक्लिअर व्हॉल्यूम काय होतं तुमचा? वाढतोय. न्यूक्लिअर व्हॉल्यूम इन्क्रीजेस. फर्स्ट थिंग. सेकंडली काय होतं याच्यामध्ये? जे काही तुमचं क्रोमोझोम आहे ते पहिल्यांदा थ्रेड लाईक स्ट्रक्चरच असतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. बट ओव्हर द पिरियड ऑफ टाइम काय व्हायला चालू होतो? इट स्टार्ट्स टू कॉइलिंग व्हायला चालू होतं. काल मी सांगितलं होतं तुम्हाला की हा तुमचा क्रोमॅटिड असतो. बरोबर. हा क्रोमॅटिड आहे. हा थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसतो. पण तो नंतर काय व्हायला चालू होतो? इट स्टार्ट्स टू कॉइल. म्हणजे जे काही उल शेप्ड जो असतो, उल कसा असतो बेसिकली असं एकत्र गोळा केल्यानंतर कसा असतो, तो उलन शेप घ्यायला चालू करतो. लक्षात ठेवा. सो बिकॉज ऑफ द कॉइलिंग. रिमेंबर
कशामुळे होतो? कॉइलिंगमुळे होतो. आणि त्याच्यापासून काय बनतो? तुम्हाला क्रोमोझोम बघायला मिळतो. ठीक आहे. बट दिस क्रोमोझोम हे काय असतात? पूर्णपणे न्यूक्लियस मध्ये स्कॅटर्ड असतात. सो व्हॉट वी कॅन से, chromosomes are randomly scattered. Chromosome randomly scattered in nucleus. न्यूक्लियस मध्ये असते, लक्षात ठेवा. हे न्यूक्लियस मध्ये, न्यूक्लियस अजून आहे, लक्षात ठेवा. न्यूक्लियस गेलेलं नाही अजून. सो न्यूक्लियस मध्ये काय असतात? हे पूर्णपणे रॅन्डम मॅनर मध्ये काय केलेले असतात? पूर्णपणे स्कॅटर्ड केलेले असतात. ठीक आहे. तर बेसिकली ह्याच्यामध्ये क्रोमोझोम मध्ये एक पॉइंट असतो, लक्षात ठेवा. पॉइंट म्हणजे काही एरियाज असतात. हा क्रोमोझोमचा स्ट्रक्चर आहे. हे असं काहीतरी क्रोमोझोम असतं, लक्षात ठेवा. क्रोमोझोमचं स्ट्रक्चर बघायचं आहे आपल्याला. सो ह्याच्यावरती काय असतात? काही डॉट लाईक स्ट्रक्चर असतात. आणि हे डॉट लाईक स्ट्रक्चर कधी आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळतात. क्रोमोमर्स. इट्स अ क्रोमोमर. क्रोमोमर्स कॅन बी सीन ऑन द क्रोमोझोम, रिमेंबर. आणि कंडेन्स्ड रिजन्स असतात, डॉट लाईक स्ट्रक्चर्स. याला काय म्हणतो आपण? क्रोमोमर्स म्हणतो. हे आपल्याला बरोबर दिसतात तुमच्या कशावरती? क्रोमोझोम मध्ये. ठीक आहे. कुठल्या स्टेज बघतोय आपण? लिप्टोडिन बघतोय. ठीक आहे. नेक्स्ट ऑल्सो हिअर RNA and protein synthesis also takes place. काय म्हणूया? RNA we'll say RNA and protein synthesis takes place. हे तुम्हाला इथं बघायला मिळतं. व्हॉट एव्हरीवन? सो दिस टेक्स प्लेस इन द लिप्टोटिन. मग लिप्टोटिन मध्ये काय असतं? पहिला लक्षात ठेवा, जे काही न्यूक्लियस असतो, न्यूक्लियसची व्हॉल्यूम वाढतोय. सेकंडली काय होतं? जे काही क्रोमोझोम्स असतात ते कॉइलिंग व्हायला चालू होतं. कॉइलिंग होत असताना बेसिकली इट विल लुक लाईक क्रोमोझोम. आणि हे क्रोमोझोम्स काय असतात? रॅन्डमली स्कॅटर्ड असतात तुमच्या कशामध्ये? न्यूक्लियसमध्ये. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये जे काही क्रोमोमर असतात, कशाचे? हे क्रोमोमर्स, डॉट लाईक स्ट्रक्चर्स. हे पुढे क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरमध्ये बघूया आपण. क्रोमोमर्स जे आहेत हे क्रोमोमर्स इझिली डिटेक्ट होतात तुमच्या कशामध्ये? लिप्टोटिन मध्ये. क्रोमोझोमवरचे क्रोमोमर्स हे यू कॅन सी इझिली. लास्टली RNA आणि प्रोटीनचं सिंथेसिस होतं लिप्टोटिन मध्ये. गॉट? सो इट इज द फर्स्ट. सेकंड, झायगोटिन. नाउ झायगोटिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. झायगोटिन. आता झायगोटिन महत्वाचं काय आहे? लक्षात घ्या, झायगोटिन इज व्हेरी मच नेसेसरी. वाय? बिकॉज DNA जो काय तुमचा 0.3% DNA राहिलाय, लक्षात ठेवा. इंटरफेजच्या S फेज मध्ये 99.7% फक्त DNA तयार होतोय. पण जो राहिलेला 0.3% DNA आहे, इट इज फॉर्म्ड हिअर. 0.3% of DNA is formed here. So it is the first one we can say. Getting? Next, second. इथं आता सगळ्यात महत्वाचं काय? होमोलॉगस क्रोमोझोमचं असतं ते पेअरिंग होतं. सो व्हॉट वी कॅन से, आता हा एक क्रोमोझोम आहे, लक्षात ठेवा. क्रोमोझोम आहे. नाउ दिस क्रोमोझोम पेअर्स विथ होमोलॉगस क्रोमोझोम, अनदर क्रोमोझोम. आता होमोलॉगसचा अर्थ काय? हे थोडंसं समजून घ्यायचं आहे. होमोलॉगसचा अर्थ काय समजून घ्या. आता विल टेक अनदर अगेन एक्झाम्पल ऑफ द ह्युमन क्रोमोझोम. द ह्युमन क्रोमोझोम किती आहेत? वी हॅव द 46 क्रोमोझोम्स, इजंट इट? 46. पण किती पेअर आहेत? 23 पेअर्स आर देयर. हाऊ मच? 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स आर देयर. 23 पेअर्स. बरोबर आहे. म्हणजे एक ते असं हे 23 आहेत. आता पेअरिंग झाले ना, यांचं पेअरिंग झालंय. म्हणजे ह्या एक बरोबर अजून एक पेअर असणार आहे. ह्या दुसऱ्या बरोबर अजून एक तुमचा क्रोमोझोम असेल. 3 बरोबर अजून एक थर्ड क्रोमोझोम असेल. म्हणजे असं पेअरिंग होते. 23 पेअर्स आहेत आपल्याकडे. पण याचा अर्थ असा होतो का की पहिला क्रोमोझोम कुठल्याही क्रोमोझोम बरोबर पेअर होईल का? होणार नाही. काय म्हणतोय लक्षात ठेवा. हे 46 चे काही क्रोमोझोम्स आहेत. आता 46 मधले बेसिकली 2 काढून टाका. एकतर XX असेल किंवा XY असेल. ठीक आहे. ह्यांचं तर असंच पेअरिंग होणार आहे. पण जे राहिलेले 44 क्रोमोझोम्स आहेत, 44 क्रोमोझोम, ते कोणताही क्रोमोझोम कुणाबरोबर पण पेअर होईल का? नाही, होणार नाही. शेप, साईज, स्ट्रक्चर किंवा जीन्स म्हणूया आपण, सगळं सेम पाहिजे तरच त्या दोघांचं पेअरिंग होणार आहे. सो विल टेक एन एक्झाम्पल. हा जर काय फर्स्ट पेअर घेतला, ह्याच्यामध्ये 2 क्रोमोझोम्स आहेत, तर ह्याचं स्ट्रक्चर जे आहे किंवा शेप आहे किंवा साईज आहे तसंच तुमच्या दुसऱ्या क्रोमोझोमचा असेल तरच तो त्याच्यावर पेअर होईल. तरच. म्हणजे फर्स्ट क्रोमोझोम, फर्स्ट पेअर मध्ये जे काही 2 क्रोमोझोम्स आहेत,
ते एकमेकांबरोबर पेअर का होत आहेत? कारण का दोघांचा शेप सेम आहे, स्ट्रक्चर सेम आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आता बघायचं नाही, मॅथमॅटिक्स आणायचं नाही येतं की सर थोडंसं हे बेंड झालंय की इकडे हे असं झालंय की नाही. इट विल बी मोर ऑर लेस सेम शेप, सेम स्ट्रक्चर असणार आहेत, सेम साईजचे असणार आहेत, म्हणून ह्यांचं पेअरिंग होते. पण एवढ्यावरतीच पेअरिंग होते का? नाही, लक्षात ठेवा. पण ह्याच्यावरती जे जीन्स असतात हे जीन्स कॅन बी सेम. म्हणजे ह्या ठिकाणी जो जीन आहे ह्या ठिकाणी तो जीन ह्या ठिकाणी असेल, फक्त अलील्स वेगवेगळे असतील. काय असू शकतात? अलील्स वेगवेगळे. आता अलीलचा अर्थ काय? अलीलचा अर्थ लक्षात ठेवा, आपण जेव्हा जीन्स म्हणतोय एक तर डॉमिनंट असतात किंवा रेसेसिव्ह असतात. काय असतो? डॉमिनंट किंवा रेसेसिव्ह असतो. म्हणजे बेसिकली समजून घ्या, रेड कलरला एकतर हा असेल, बरोबर, कॅपिटल आर कॅपिटल आर, जीन्स आहे, जीन आहे ना. बट याच्यातला लक्षात करून घ्या, हे दोन काय झाले? अलील झाले. these are the alleles. कॅपिटल आर एक अलील, कॅपिटल आर सेकंड अलील. जीनचे दोन डिफरंट अलील झाले, लक्षात ठेवा. किंवा ह्याच्यामध्ये काय असू शकतं? कॅपिटल आर आणि स्मॉल आर, ह्याच्यामध्ये दोन अलील आहेत, डॉमिनंट आर आहे आणि रेसेसिव्ह आर आहे, बट दे आर कॉल्ड एज अलील. जीन सेमच, म्हणजे ते कशासाठी गवर्न करतायत? कलरसाठी. कॅपिटल आर कशासाठी गवर्न करतोय? रेड कलरसाठी. स्मॉल आर कशासाठी करतोय? समजा व्हाईट कलरसाठी. पण जेव्हा कॅपिटल आर आणि स्मॉल आर येत आहेत तेव्हा शक्यतो तुम्हाला रेडच मिळणार आहे, कारण का आर इज डॉमिनंट ओव्हर स्मॉल आर. व्हाईट वरती तो डॉमिनंट झाला, रेड. पण हे दोनला काय म्हणायचं आपण? डिफरंट अलील्स आर देअर. एकतर सेम अलील असू शकतात किंवा डिफरंट अलील असू शकतात. गेटिंग? म्हणजे आता ह्या ठिकाणी जर समजा कॅपिटल आर आहे तर इथं सुद्धा एकतर कॅपिटल आर असेल किंवा एकतर स्मॉल आर असेल. याला म्हणतो आपण लोसाय. ठीक आहे. आता हे थोडेसे डिफिकल्ट टर्म्स येणार आहेत, लक्षात ठेवा. टर्म्स थोडे 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 काय करा की हळूहळू समजून घेत चला, किंवा जे काय तुम्हाला लेक्चर्स मध्ये जे काय टर्मिनॉलॉजीज येत आहेत ते टर्मिनॉलॉजीज व्यवस्थित एका पेजवरती लिहून घ्या आणि त्याचा अर्थ समजून घ्यायला चालू करा. ठीक आहे. सो आयदर जीन्स विल बी सिमिलर. मग जर काय ह्या ठिकाणी जर जीन असेल तुमचा, ह्या ठिकाणी पण एक वेगळा जीन असेल. समजा हा जीन आहे तुमच्या लीफ कलरला, येस, हा ग्रीन असेल आणि हा स्मॉल जी येलो साठी असेल. जीन्स विल बी सेम, अलील्स कॅन बी सेम और डिफरंट, अलील्स कॅन बी सेम और डिफरंट. म्हणजे ह्या क्रोमोझोम वरती जे काय स्ट्रक्चर आहे, साईज आहे, शेप आहे, इट शुड बी सेम ऍज कम्पेअर टू दिस. त्याच्यामुळे ह्यांचे जीन्स पण काय असायला पाहिजे? सेम असायला पाहिजे. ह्यांना म्हणतो आपण होमोलॉगस क्रोमोझोम. म्हणजे बेसिकली ह्या दोघांचंच पेअरिंग होणार आहे, ह्या दोघांचंच पेअरिंग होणार आहे. ह्याच्या जागी थर्ड कुठलाही क्रोमोझोम येऊन यांना पेअर करू शकत नाही, लक्षात ठेवा. किंवा ह्याला रिप्लेस करू शकत नाही, ह्याला रिप्लेस करू शकत नाही, किंवा ह्याला रिप्लेस करू शकत नाही. ह्या दोघांचंच पेअरिंग होणार आहे. आपण थोडंसं ह्युमनचं काय करूया, क्रोमोझोमचा एक ग्राफ बघूया, त्याच्यावरून तुम्हाला अजून थोडंसं जास्त क्लॅरिटी येईल. Now see, this is the human chromosomes. आता हे ह्युमन क्रोमोझोमचे 23 पेअर्स आहेत, लक्षात ठेवा. 23, 5 हे 12 पर्यंत, हे झाले 18 पर्यंत, 19, 20, 21 आणि हा 22वा. एक्स आणि वाय हा 22वा पेअर झाला. ठीक आहे. माझा ह्याच्यामध्ये बघा, लेंथ शुड बी सेम. लेंथ काय असण्या अपेक्षित आहे? लेंथ शुड बी सेम, शेप शुड बी सेम. ठीक आहे. आता इथं थोडंसं बेंड झालं, याचा अर्थ असा होत नाही की हे वेगवेगळे शेपचे आहेत. बट बेसिकली हिअर काय काय आहे, बेसिकली यांचं पेअरिंग का होते? कारण का दे आर द होमोलॉगस. म्हणजे ह्याच्यावरती जी जीन्स आहेत ह्याच्यावरती पण सेम जीन्स आहेत. किंवा आपण म्हणूया की ह्यांची जी लेंथ आहे हीच जी लेंथ ह्याची पण आहे, म्हणजे बोथ आर ऑफ द सेम साईज ऑर द लेंथ वी कॅन से. पण ज्या फर्स्ट ह्याच्यावरती जे जीन्स आहेत हेच तुम्हाला इथं पण बघायला मिळतात, लक्षात ठेवा. हे इथं जीन्स आहेत हेच तुम्हाला इथं बघायला मिळतील, हे जीन्स आहेत हे बघायला मिळतील. सो बेसिकली यू कॅन सी हिअर पॅटर्न पण सेम आहे, बरोबर आहे, पॅटर्न सुद्धा सेम आहे. बँडचं जे काय पॅटर्न आहे तो सुद्धा सेम आहे. म्हणून बेसिकली हे एकमेकांच्यावर पेअर होत आहेत. म्हणून यांना काय म्हणायचं? होमोलॉगस क्रोमोझोम. आता बेसिकली हा जो क्रोमोझोम असेल इट कॅनॉट पेअर विथ दिस.
ह्याचा आणि ह्याचा पेअरिंग होणारच नाहीये, कारण का ते होमोलॉगस नाही आहेत, म्हणजे बेसिकली दे आर नॉट ऑफ द सिमिलर काइंड. सेम म्हणत नाही मी, सिमिलर म्हणूया आपण, थोडंफार सिमिलर असं, जीन्स बरोबर पण कॉम्प्लिमेंट असायला पाहिजे. येस, इट इज कॉल्ड एज अ होमोलॉगस क्रोमोझोम. सो वी कॅन से झायगोटीन मध्ये काय व्हायला लागले, होमोलॉगस क्रोमोझोमचं पेअरिंग होते. नाउ डिड यू अंडरस्टँड दिस? समजलं का? येस, समजलं का? एनी डाउट्स इन दिस? गेटिंग? येस. मग आता हे जे क्रोमोझोम्स आहेत ह्यांचं जेव्हा पेअरिंग होतं, होमोलॉगस क्रोमोझोमचं जेव्हा पेअरिंग होणार आहे, तर पेअरिंग झाल्यानंतर बेसिकली काय होतं लक्षात घ्या. इथं सिनोप्टोनेमल कॉम्प्लेक्स नावाचा एक प्रकार होतो. सिनोप्टोनेमल कॉम्प्लेक्स म्हणजे काय असतं, इट जस्ट लाईक अ ब्रिज किंवा लॅडर सारखं म्हणूया आपण, लॅडर सारखं स्ट्रक्चर असतं. सा इथं आय विल जस्ट राईट इट हिअर. सिनोप्टोनेमल कॉम्प्लेक्स, सिनॅप्टो, सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स हे तयार होतं कशाच्या मध्ये, होमोलॉगस क्रोमोझोमच्या मध्ये. आता बघा, हा तुमचा काय होमोलॉगस क्रोमोझोम आहे. मग ह्याच्यामध्ये सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स तयार होतं. सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स म्हणजे एक ब्रिज लाईक स्ट्रक्चर असते, लक्षात ठेवा. हे काय ब्रिज लाईक स्ट्रक्चर तयार होतं याच्यामध्ये, ब्रिज लाईक स्ट्रक्चर म्हणून. हे ब्रिज लाईक स्ट्रक्चर तयार होतं, जेणेकरून हे होमोलॉगस क्रोमोझोम्स काय असतात, एकमेकांना अटॅच असतात, एकमेकांना अटॅच असतात. इट इज अ सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. सो बेसिकली हा जर काय तुम्ही बघितला तर हे काय तुमचे लॅटरल एलिमेंट आहेत, हे लॅटरल एलिमेंट असतात, आणि ह्याच्यामध्ये बरोबर एक सेंट्रल एलिमेंट असतो, सेंट्रल एलिमेंट, जेणेकरून हे होमोलॉगस क्रोमोझोम्स काय असतात, एकमेकांना अटॅच असतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग बेसिकली हे कशासाठी महत्वाचं असतं, हे महत्वाचं असतं पेअरिंगसाठी. हे होमोलॉगस क्रोमोझोम पेअरिंग करण्यासाठी महत्वाचं असतं, आणि रिकॉम्बिनेशनसाठी. रिकॉम्बिनेशन म्हणजे काय, आता हा जो जीन आहे ह्याच्यावरती एक स्पेसिफिक जेनेटिक पॅटर्न आहे किंवा जीन पॅटर्न आहे, सॉरी या क्रोमोझोम वरती स्पेसिफिक डीएनए पॅटर्न आहे, ह्याच्यावरती पण स्पेसिफिक डीएनए पॅटर्न आहे. पण आता ह्या स्पेसिफिक डीएनए पॅटर्नचं काय व्हायला पाहिजे, चेंज व्हायला पाहिजे, म्हणजे रिकॉम्बिनेशन व्हायला पाहिजे. रिकॉम्बिनेशन कसं होईल, ह्याच्यातला काही सेगमेंट आहे तो ह्याच्यावर काय होईल, एक्सचेंज होईल, एक्सचेंज होईल, याला म्हणतो आपण रिकॉम्बिनेशन. ठीक आहे. आणि त्या ह्या रिकॉम्बिनेशनसाठी सुद्धा सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. अंडरस्टँडिंग सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स आपल्याला एक्झामसाठी महत्वाचं नाहीये, पण तुम्हाला माहित असण्यासाठी फक्त मी एक्सप्लेन केलेलं आहे सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. ठीक आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला काही कोणी विचारणार नाही सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स काय असतं. जस्ट शो द इमेज. नवसी, हा आहे तुमचा सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. नवसी, हे काय तुमचे क्रोमॅटिड्स आहेत, हे काय क्रोमॅटिड्स. क्रोमॅटिड्स म्हणजे सिंपल भाषेमध्ये आता पुरतं समजून घ्या, क्रोमोझोम आहे तुमच्या. हे आता क्रोमोझोमचे जे काय आर्म्स आहेत, त्या क्रोमोझोमच्या आर्मला कोण हे अटॅच केलेलं आहे, इट इज युअर सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. हा मधला सेक्शन सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स आहे, लक्षात ठेवा. बाजूला जे काय तुम्हाला एक शिडी, ह्याच्यामध्ये शिडी लक्षात ठेवा, लॅडर लक्षात ठेवा. जे काही लॅडरचे पूर्णपणे दोन्ही बाजूचे काय म्हणूया आपण, जे काही बांबूज असतात त्यांना आपण काय म्हणूया,
इट इज अ लॅटरल एलिमेंट. हे काय लॅटरल एलिमेंट. आणि त्याच्यामधले जे काही स्टेप्स असतात तुमचे स्टेप्स ते काय झालं हे सेंट्रल एलिमेंट आहे. ह्याच्यामुळे काय असतं हे अटॅच एकमेकांना अटॅच झालेले असतात. आणि हे अटॅचमेंट कोणाचं असतं होमोलॉगस क्रोमोझोम्स. सो दीज बोथ आर द होमोलॉगस क्रोमोझोम्स. रिमेंबर सिंपल जर बघायचं झालं तर हाऊ इट मे बी सिंपल just show it. चलो आय एम नॉट गेटिंग द इमेज. ठीक आहे. काय गरज नाही आहे खूप डीप मध्ये जायची कारण का आपल्याला ते सिलेबसला किंवा एक्झामला नाही आहे. लक्षात घ्या. आय होप सिनेप्टोनेमल कॉम्प्लेक्स काय असेल काय असतं काय नसतं. ठीक आहे. अँड अलॉंग विथ दिस बेसिकली वी कॅन सेम क्रोमोझोम तुमचा काय बनत जातो की शॉर्टर बनत जातो आणि थिकर म्हणजे छोटा बनत जाणार आहे आणि थिक बनत जातो. थिक म्हणजे जाड बनत जातो. लक्षात ठेवा. सो इट टेक्स प्लेस इन द झायगोटिन. आय होप झायगोटिन समजलं असेल. समजलं नसेल तर यू कॅन आस्क मी अगेन. विल डिस्कस दॅट. So it is the synaptonemal complex. Next it is the pachytene. Next it is the pachytene. हे क्रोनॉलॉजी थोडंच लक्षात ठेवा. क्रोनॉलॉजी लक्षात राहिली ना क्रोनॉलॉजी म्हणजे इमॅजिनेशन करायचं ही असं होतं असं झालं तर अशा गोष्टी होतात. ठीक आहे. आता बेसिकली ह्याच्यामध्ये काय होतं की क्रोमोझोम जो असतो इट लुक्स लाईक अ बायव्हॅलंट. कसा असतो बायव्हॅलंट. कारण का तुमचा क्रोमोझोम पहिल्यांदा कसा आहे बेसिकली लक्षात ठेवा. आता हा क्रोमोझोम तुमचा असा बनला होता. बरोबर आहे. कारण का डुप्लिकेशन झालंय ना. एस फेज मध्ये ह्याचं डुप्लिकेशन झालेलं आहे. डुप्लिकेशन होऊन तुमचे सिस्टर क्रोमॅटिड्स तयार झालेत. म्हणजे ह्याचा आणि हे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत. दीज आर द सिस्टर क्रोमॅटिड्स. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये होतं काय ह्याच्यामध्ये तुमचा अजून एक काय तयार झालेला आहे. सो बेसिकली वी कॅन से इथं होमोलॉगस क्रोमोझोम तुमचे काय आलेले आहेत पेरिंग झालेलं आहे त्यांचं. आणि पेरिंग होत असताना काय असतं तुमच्या इथं सिनेप्टोनेमल कॉम्प्लेक्स तयार झालेला आहे. अटॅचमेंट झालेला आहे. आणि ह्याच्यामुळे काय दिसतं हे बायव्हॅलंट म्हणतो आपण त्याला. हे काय म्हणतो आपण बायव्हॅलंट. बायव्हॅलंट म्हणजे दोन क्रोमोझोम्स लक्षात ठेवा एकत्र येतात. सो इट इज अ बायव्हॅलंट. एकत्र येतात ह्याला काय म्हणतो बायव्हॅलंट. सो पहिल्यांदा हे पूर्णपणे वेगळे होते. हे बायव्हॅलंट नाही आहेत. लक्षात ठेवा हे बायव्हॅलंट नाही आहेत. हे दोन वेगवेगळे क्रोमोझोम्स आहेत. पण हे जेव्हा एकमेकांना अटॅच होत आहेत काय होत आहेत एकमेकांना अटॅच तेव्हा ह्यांना आपण काय म्हणतो वी कॉल देम ॲज अ बायव्हॅलंट. वाय बिकॉज यू आर फ्युजन होते. लक्षात ठेवा तुमचं इथं दोन जे काही क्रोमोझोम्स आहेत ते एकत्र येत आहेत. त्याच्यामुळे आपल्याला काय बघायला मिळतं बायव्हॅलंट. आता बायव्हॅलंट एकच जर असता क्रोमोझोम बायव्हॅलंट नाही म्हणायचं. दोन क्रोमोझोम एकत्र आले बायव्हॅलंट म्हणतो. म्हणजे ह्याच्यामध्ये किती क्रोमॅटिड्स आहेत आता 4 आहेत. लक्षात ठेवा 1 2 3 4 म्हणून याला आपण म्हणतो टेट्रॅड सुद्धा. टेट्रॅड क्रोमॅटिड हाऊ मच 1 2 3 4 4. So it is also called as a chromatid. Understanding this? So here generally bivalent chromosomes look like a bivalent. ठीक आहे. each bivalent किती असतात 2 chromatids म्हणजे बेसिकली 4 पेअर असतात. सो बेसिकली इट इज कॉल्ड एज अ टेट्राइड. सो इट इज कॉल्ड एज अ टेट्राइड. ठीक आहे. पण आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या आता इथं 2 क्रोमोझोम्स आहेत. 2 क्रोमोझोम म्हणजे होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत ते एकमेकांना अटॅच झालेले आहेत. अशाच पद्धतीनं बाकीचे जे काही क्रोमोझोम्स असणार आहेत ते सुद्धा काय असणार आहेत पेअरिंग झालेलं असणार आहे. पेअरिंग झालेलं असणार आहे. हे पेअरिंग झालेले आहे. इथे किती 4 सेट आहेत म्हणजे किती 8 क्रोमोझोम्स आहेत. सो बेसिकली समजून घ्या आता ह्याच्यामध्ये इट इज अ डिप्लॉइड. काय डिप्लॉइड आहे. अजून सुद्धा हा सेल काय डिप्लॉइड आहे. लक्षात ठेवा ह्याचं अजून रिडक्शन झालेलं नाहीये. हा काय डिप्लॉइडच आहे. अजून डिप्लॉइड आहे ह्याचा अर्थ काय की याच्यामध्ये 2 सेट ऑफ क्रोमोझोम्स असतील. 2 सेट ऑफ क्रोमोझोम
So 1, 2, 3, 4. It is a one set. 1, 2, 3, 4. It is another set. दोन सेट ऑफ क्रोमोझोम झाले, पण एका सेटमध्ये किती क्रोमोझोम्स आहेत? 4. म्हणजे टोटल 8 क्रोमोझोम्स आहेत. 8 क्रोमोझोम्स. 8 क्रोमोझोम्स. पण आता पॅचिटिन मध्ये काय होते बघा. पॅचिटिन ते एकमेकांना एवढे अटॅच असतात, एकमेकांना एवढे ओव्हरलॅपिंग होतात की ते आपल्याला दिसताना कसे दिसत आहेत? ओनली हॅप्लॉइड दिसतात, कारण का ते एकमेकांना एवढे क्लोजली अटॅच असतात, एकमेकांच्या वरती अटॅच झालेले असतात. त्याच्यामुळे काय होतं, ते आपल्याला दिसताना तो एकच क्रोमोझोम दिसतो. हा 2 क्रोमोझोम्स आहेत लक्षात ठेवा, पण हे एकमेकांना असे अटॅच होतात की ते दिसतात आपल्याला एकच. सो बेसिकली ह्याच्यामध्ये आपल्याला दिसताना कसे ते दिसत आहेत? हॅप्लॉइड दिसतात, पण असतात ते डिप्लॉइडच. रिमेंबर, असतात कसे? डिप्लॉइडच असतात, हॅप्लॉइड नसतात ते, लक्षात ठेवा. ठीक आहे. ह्याच्यामध्ये अजून न्यूक्लिओलस काय असतो? प्रेझेंट असतो, आणि तो कुठेतरी क्रोमोझोमला अजून अटॅच आहे. आपण मायटोसिस मध्ये पण बघितलं, क्रोमोझोम न्यूक्लिओलस कुठे अटॅच असतो? क्रोमॅटिडला किंवा क्रोमोझोमला अटॅच असतो. इव्हन सेलचं स्ट्रक्चर जेव्हा बघितलं, अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ द सेल जेव्हा आपण बघितलं, अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ सेल मध्ये आपण न्यूक्लिओलस जेव्हा डिस्कस करत होतो, तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलं होतं की न्यूक्लिओलस इट इज अटॅच टू समवेअर क्रोमोझोम. ठीक आहे. सो इट टेक्स प्लेस हियर. नाउ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, it is the formation of chiasma and crossing over. So what we can say? Formation of chiasma and crossing over. Chiasma and crossing over. Crossing over. आता क्रॉसिंग ओव्हर थोडक्यात समजून घ्या आणि चायझमा पण थोडक्यात समजून घ्या. आता क्रॉसिंग ओव्हरचा अर्थ काय असतो? जेव्हा जीन्स एका क्रोमोझोम वरून दुसऱ्या जीनला जातात, दुसऱ्यावरून पहिल्यावर येतात. नाउ सी हाऊ इट इज. सो जस्ट आय विल ड्रॉ इट हियर. हा एक क्रोमोझोम आहे, हा अनदर क्रोमोझोम आहे. ठीक आहे. सो आय विल ड्रॉ अनदर क्रोमोझोम हियर. हे दोन काय आहेत? होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत. पण आता ह्या होमोलॉगस क्रोमोझोमचं काय होतं? एकमेकांना अटॅच होतात, लक्षात ठेवा. ते एकमेकांना अटॅच होतात, आणि ते अटॅचमेंट झाल्यामुळे बेसिकली काय होतात, किंवा ते जवळ असल्यामुळे बेसिकली काय होतात की इथला हा सेगमेंट जो आहे तो इथं जातो, लक्षात ठेवा. सो बेसिकली व्हॉट वी कॅन से, जो काही लोसा आहे तुमचा इथं एक्सचेंज होणार आहे. लोसा हा तुमचा एक्सचेंज होणार, म्हणजे हा जो सेक्शन आहे इकडं आलाय, म्हणजे इकडचे जीन्स आहेत ते इकडे आले, आणि इकडचा जो काही सेगमेंट आहे तो डिटॅच होऊन इकडे आला, लक्षात ठेवा. किंवा डिटॅच म्हणण्यापेक्षा काय झाला, तो क्रॉस ओव्हर झाला. क्रॉस ओव्हर झाला. आता बेसिकली ह्याचं जे काही जेनेटिक कॉन्स्टिट्यूएंट होतं ह्या क्रोमोझोमचं, ते चेंज झालं, लक्षात ठेवा. ते काय झालं? चेंज झालंय. ह्याचं जे काही जेनेटिक कॉन्स्टिट्यूएंट होतं ते चेंज झालंय. एकाच आम मध्ये झालंय ना, पण कधी कधी दोन्ही आम पण काय असू शकतात, ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असू शकतात. बट दिस इज हॅपनिंग, म्हणजे इकडचे जीन्स इकडे आले, इकडचे जीन्स इकडे गेले. ह्याला काय म्हणतो आपण? रिकॉम्बिनेशन झालेलं आहे. बट दिस इज बिकॉज ऑफ द क्रॉसिंग ओव्हर. हे कशामुळे झाले? क्रॉसिंग ओव्हर. म्हणजे क्रॉसिंग ओव्हर हे क्रॉस होते, लक्षात ठेवा. ह्याला क्रॉसिंग ओव्हर म्हणतात. बेसिकली हे दोन काम्स काय झाले, ह्यांच्या क्रॉसवरती झाले, आणि क्रॉसिंग झाल्यामुळे बेसिकली काय झाले, तुमचं रिकॉम्बिनेशन ऑर द एक्सचेंज ऑफ द सेगमेंट इज टेकिंग प्लेस. एक्सचेंज ऑफ द सेगमेंट इज टेकिंग प्लेस. आणि हे जिथं अटॅच असतात ते कशा असतात बघा, अटॅच समजून घ्या. हा एक क्रोमोझोम आहे आणि हा एक क्रोमोझोम आहे, पण हे अटॅच असे असतात, लक्षात घ्या. हा जो काही सेक्शन आहे ह्याला म्हणतात चायझमा. ह्याला काय म्हणतात? चायझमा. आता तो चायझमा कुठेही असू शकतो. इट कॅन बी हिअर, इट कॅन बी हिअर, इट कॅन बी हिअर, इट कॅन बी हिअर. इट इज कॉल्ड एज अ चायझमा. आणि जिथं तुमचे क्रॉसिंग ओव्हर होतात, म्हणजे बेसिकली जिथं तुमचे एक्सचेंज होतात, इट इज दिस क्रॉसिंग ओव्हर इज टेकिंग प्लेस. हे तुमचं रिकॉम्बिनेशन होत आहे. सो जीन्स आर बीन रिप्लेस्ड. रिमेंबर, गॉट दिस एव्हरीवन? समजलं का? समजलं? देन चलो,
नेक्स्ट इज डिप्लोटिन. डिप्लोटिन आता लक्षात ठेवा, पॅचिटिन मध्ये हे अजून एकमेकांना अटॅच आहेत. काय होमोलॉगस क्रोमोझोम एकमेकांना अटॅच आहे. पण आता हळूहळू काय व्हायला चालू होतं डिप्लोटिन मध्ये? डिप्लोटिन मध्ये ते एकमेकांपासून सेपरेट व्हायला चालू होतं. एकमेकांपासून सेपरेट व्हायला चालू होतं. सो बेसिकली ह्या रिजन पासून काय व्हायला चालू होतं? ते सेपरेट व्हायला चालू होतं. सेपरेशन चालू झालेलं लक्षात ठेवा. कशाचा? होमोलॉगस क्रोमोझोम. ठीक आहे. आणि सेपरेट झाल्यानंतर बेसिकली काय होतात की पूर्णपणे सेपरेट होत नाहीत. कुठं तरी ते ऍट द एंड, त्याला म्हणतो आपण टिलोमर, टर्मिनल एंड. ते इथं का असं ना, ते एकमेकांना अटॅच असतात. लक्षात ठेवा, एकमेकांना अटॅच असतात. म्हणजे बेसिकली जो काही चायझ्मा आहे तुमचा, हा जो तयार झालेला असतो इथं, तो हळूहळू सरकत कुठे जातो? तो टर्मिनल एंडला जातो, ज्याला आपण टिलोमर म्हणतो आपण बेसिकली. येस. सो आफ्टर दॅट तुमचा अजून क्रोमोझोम काय होतो? छोटा व्हायला चालू होतो. आणि जो काही न्यूक्लिओलस आहे त्याची सुद्धा साईज काय होते? रिड्यूस होते. साईज काय होते? पूर्णपणे रिड्यूस होते. ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये अजून क्रोमोझोम पूर्णपणे सेपरेट झालेले नाही आहेत. एकमेकांना ते कुठं का असं अटॅच आहेत. इट मे बी अटॅच टू दिस पर्टिक्युलरली टर्मिनल एंड ऑल्सो. अँड आफ्टर दॅट इट इज द डायकायनेसिस. कायनेसिस. ह्याच्यामध्ये आता मग काय होणार आहे? पूर्णपणे तुमचा होमोलॉगस क्रोमोझोम काय होणार आहे? कम्प्लिटली सेपरेट होणार आहे. कारण का चायझ्मा जो काही तुमचा आहे, चायझ्मा जो तयार झाला आहे, चायझ्मा विच इज बीन फॉर्म्ड, इट इज कम्प्लिटली बीन रिमूव्ड. टर्मिनल होतो, टर्मिनलायझेशन होतो. लक्षात, टर्मिनलायझेशन पूर्णपणे सेपरेट होऊन जातो, पूर्णपणे निघून जातो. लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि जे काय तुमचे बायोव्हॅलंट्स आहेत, ते बायोव्हॅलंट काय व्हायला चालू होतात? पूर्णपणे इकडं तिकडं फिरायला चालू होतात. कारण का तुमच्या इथं न्यूक्लिअर एनवलप पूर्णपणे डिसेपियर झालं. न्यूक्लिओलस पूर्णपणे काय झालेलं आहे? डिसेपियर झालेला असतो. त्याच्यामुळे जे काय तुमचे बायोव्हॅलंट्स असतात, किंवा आपण म्हणूया त्यांना क्रोमोझोम्स असतात, क्रोमोझोम ते पूर्णपणे काय व्हायला चालू होतात? डिस्ट्रीब्यूट व्हायला चालू होतात सेलमध्ये तुमच्या. सो दॅट इज द प्रोफेज. एनी डाउट्स इन प्रोफेज? इफ नो डाउट्स, वी विल मूव टू दिस नेक्स्ट फेज, anaphase. Now see, it is a leptotin. हे झालं की झायगोटीन आहे. ह्या झायगोटीन मध्ये काय झालेलं आहे? बेसिकली सिनोटोनिमल कॉम्प्लेक्स तयार झालेला आहे. आय गेस तुम्हाला दिसत असेल, हे सिनोटोनिमल कॉम्प्लेक्स आहे. हे झाल्यानंतर बेसिकली हे काय तुमचं पॅचिटेन आहे. बघा इथं क्रॉसिंग ओव्हर आणि चायझ्मा फॉर्मेशन झाले. हा सेक्शन बघा इथं, क्रॉसिंग ओव्हर अँड चायझ्मा. इफ इट इज नॉट विजिबल, आय विल जस्ट झूम इट. So you can see here chiasma formation and the crossing over it is taking place. Yes. Then it is the diplotin. Chiasma काय व्हायला चालू होतो? सरकायला चालू होतो. Yes. After that it is completely terminalized. Dikinesis मध्ये completely terminalized होऊन तो सेपरेट होतात. आता इथे हे दाखवलेत बघा, जे काय एक्सचेंज ऑफ दिस पर्टिक्युलरली सेगमेंट्स आहेत, हे तुम्हाला इथं बघायला मिळतं. गॉट? सो इट इज दिस पर्टिक्युलरली प्रोफेज. Next is metaphase. The metaphase. द मेटा म्हणजे काय सांगितलं होतं? सेंटर, इक्वेटरला काय होतात तुमचे पूर्णपणे क्रोमोझोम्स याला चालू होतात. सो बेसिकली इफ इट इज युअर सेल, तर हा तुमचे जे काय होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत, हे होमोलॉगस क्रोमोझोम्स काय होणार आहेत? सेंटरला येणार आहेत. ठीक आहे. आय विल ड्रॉ डिफरंट कलर्स, त्यामुळे समजायला थोडंसं सोपं जाईल.
हे आता होतंय तुमचं मेटाफेजला. पण आता मेटाफेज मध्ये अजून काय होणार आहे बेसिकली समजून घ्या. इथं तुमचा हा स्पिंडल फायबर्स येणार आहेत, बरोबर आहे. स्पिंडल फायबर्स काय होणार आहेत, हे अटॅच होणार आहेत तुमच्या क्रोमोझोम्सला. हे बोथ द पोलार एंड पासून काय होतात, स्पिंडल फायबर तयार होतात. स्पिंडल फायबर तयार झाले, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे, स्पिंडल फायबरचं काम काय असतं, क्रोमोझोमला एका बाजूला ओढणं, बरोबर. पण हे होत असताना काय होतं, तुमचा जो काही सेंट्रोमर आहे, सेंट्रोमर म्हणजे बेसिकली जो काही सेंट्रल पार्ट आहे, हा जो काही सेंट्रल सर्क्युलर शेप दिसतोय, इट इज कॉल्ड एज अ सेंट्रोमर, वेअर द बोथ द आर्म्स ऑफ बेसिकली क्रोमोझोम आर अटॅच्ड टू अनदर, ठीक आहे. तर तो काय, तो सेंट्रल पार्ट जो आहे सेंट्रोमर म्हणतात त्याला, तो सेंट्रोमर काय होतो, तो कट व्हायला चालू होतो. काय होतो, कट व्हायला चालू होतो. पण आता लक्षात घ्या, इथं हा ह्याचं कटिंग झालेलं आहे, समजा ह्याचं कटिंग झालेलं आहे. आता कटिंग होऊन हे सेपरेट व्हायला पाहिजेत, पण ते सेपरेट होत नाहीत, लक्षात ठेवा. ते तरी सुद्धा एकत्रच राहत आहेत, एकत्रच राहत आहेत, ठीक आहे. कटिंग जर झालं, पूर्णपणे कटिंग होऊन जर काय सेपरेट जर झाले, तर मग डिस्ट्रीब्युशन डिफिकल्ट होतं. मग आता हे कुठलं बघतोय आपण, मिओसिस फर्स्ट बघतोय. मिओसिस फर्स्टला काय म्हटलं होतं आपण, रिडक्शनल डिव्हिजन म्हटलं होतं. रिडक्शन म्हणजे आता क्रोमोझोम काय व्हायला पाहिजे, तुमचे रिड्यूस व्हायला पाहिजे टू द हाफ ऑफ द क्रोमोझोम नंबर, बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे, आता हे किती क्रोमोझोम्स आहेत, 8 क्रोमोझोम्स आहेत. 8 क्रोमोझोम्स आहेत म्हणजे 4 पेअर्स आहेत. इट इज द डिप्लॉइड. डिप्लॉइड आहे हा. डिप्लॉइड काय, कारण का 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स आहेत, म्हणजे टोटल क्रोमोझोम्स आहेत तुमचे 8, म्हणजे बेसिकली 4 पेअर्स आहेत क्रोमोझोमचे. 4 पेअर्स आर दॅट. आता हे होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत, लक्षात ठेवा, हे होमोलॉगस क्रोमोझोम. आता नेक्स्ट स्टेज मध्ये काय व्हायला चालू होतं, लक्षात ठेवा, जे काही तुमचं मेटाफेज आहे, सॉरी मेटाफेजच बघतोय आपण. नाउ नेक्स्ट अनाफेज मध्ये, आता हे झालं तुमचं मेटाफेज. आता नेक्स्ट जी काही तुमची फेज असणार आहे, दॅट विल बी युअर अनाफेज. आता अनाफेज मध्ये होतं काय बघा, हा जो काय 2 होमोलॉगस क्रोमोझोम मधला एक क्रोमोझोम आहे, हा क्रोमोझोम जाणार आहे तुमचा इकडच्या बाजूला. हा एक क्रोमोझोम गेला तुमचा इकडं, हा जो क्रोमोझोम आहे हा जाणार आहे इकडे एका बाजूला. गेटिंग? नेक्स्ट ह्यातला एक जाणार आहे इकडं, परत ह्यातला एक येईल इकडे, इकडचा ह्याच्यातला एक इकडं, ह्याच्यातला एक इकडं, आणि लास्ट तुमचा ह्याच्यातला एक इकडं, ह्याच्यातला एक इकडं, एक इकडं. Now see what has happened. What has happened? होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत, त्या होमोलॉगस क्रोमोझोम मधला एक क्रोमोझोम एका साईडला गेला, एक एका बाजूला आलाय. एक एका बाजूला गेला, एक एका बाजूला, एक एका बाजूला, एक एका बाजूला, एक एका बाजूला, एक एका बाजूला. अंडरस्टँडिंग दिस? म्हणजे बेसिकली काय लक्षात करून घ्या, दोन्ही क्रोमोझोम्स मध्ये जे काय तुमचं स्ट्रक्चर आहे, शेप आहे, तो सेम आहे, होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत. बट नाउ द थिंग इज अगेन की ह्याच्यातले जे काही जीन्स आहेत ते सुद्धा सिमिलर आहेत, ते सुद्धा काय तुमचे सिमिलर्स आहेत. बट नाउ दे आर द सिमिलर, पण अलिल्स वेगवेगळे असू शकतात. म्हणजे रेड कलर किंवा व्हाईट कलर, ह्याला जीन कव्हर करणारा कोण आहे, तुमचा आर आहे. कॅपिटल आर असेल तर डॉमिनंट, स्मॉल आर असेल तर रेसेसिव्ह. तर इथं तुमचा कॅपिटल आर पण असू शकतो, इथं स्मॉल आर पण असू शकतो. म्हणजे एका साईडला डॉमिनंट जाऊ शकतो, एका साईडला रेसेसिव्ह. बट जीन सेम झाले ना तुमचे, जीन काय झाले, सेम झाले. इट विल गव्हर्न द कलर ऑफ द फ्लावर. पण तो कलर कसला असणार आहे, इट मे बी रेड ऑर व्हाईट, डोंट नो, पण तो कलर तर येणार आहे ना तुम्हाला. अंडरस्टँडिंग द पॉइंट? म्हणजे बेसिकली इथं काय झालं, क्रोमोझोमचं हाफ डिव्हिजन झाले, लक्षात ठेवा. मीन्स बेसिकली आता तुमचं काय होणार आहे, हा अनाफेज मध्ये हे पोलार रिजन कडे तुमचे काय आलेले आहेत, हाफ क्रोमोझोम इकडे, हाफ क्रोमोझोम तिकडे. म्हणजे इकडे एक सेट आला, हा बनला तुमचा हॅप्लॉइड. हा हॅप्लॉइड आहे. आता 8 पैकी 4 एका बाजूला, 4 दुसऱ्या बाजूला गेले. गेटिंग? नाउ आफ्टर दिस, so what will happen over the period of time, इथं न्यूक्लिओलस आणि न्यूक्लियर एनव्हलप यायला चालू होईल, isn't it? सो क्रोमोझोमचं काय व्हायला चालू होईल, सो इट विल स्टार्ट टू
कॉइलिंगचं अनकॉइलिंग व्हायला चालू होईल, लक्षात ठेवा. सॉरी, here again what will happen, the nucleolus and nuclear membrane, it will start to come together again. Yes, टेलोफेज असेल, एनाफेज, टेलोफेज. टेलोफेज मध्ये काय होणार आहे, न्यूक्लियर एनव्हलप येईल, इकडे सुद्धा न्यूक्लियर एनव्हलप. गेटिंग? सो न्यूक्लियर एनव्हलप आला म्हणजे न्यूक्लियस तयार झाला, लक्षात ठेवा. न्यूक्लियस आता तयार झाला तिथं. न्यूक्लियर डिव्हिजन एकदा झालंय, मगाशी न्यूक्लियर डिव्हिजन आता एकदा झालं होतं, पण आता परत आता न्यूक्लियर एनव्हलप तयार झाला इथं. बरोबर, आता न्यूक्लियर एनव्हलप तयार झाला. सो बेसिकली आता काय व्हायला पाहिजे नेक्स्ट फेज मध्ये? नेक्स्ट फेज मध्ये एकतर तुमचं काय व्हायला पाहिजे, आता सायटोकायनेसिस व्हायला पाहिजे. बरोबर. सो द सायटोकायनेसिस शुड टेक प्लेस. सो बेसिकली बऱ्याचशा ठिकाणी, आता बऱ्याचशा प्लांट टू प्लांट, स्पेसिस टू स्पेसिस व्हॅरी होतं. सगळ्याच ठिकाणी तुम्हाला सायटोकायनेसिस होईल असं नाहीये, लक्षात ठेवा. स्पेसिस टू स्पेसिस हे व्हॅरी होणार आहे. येस. Yes. What is this, everyone? This is the metaphase, meiosis first. Meiosis first, got this, everyone? डन. ठीक आहे. मग आता सायटोकायनेसिस मध्ये काय होणार आहे, लास्टली सायटोकायनेसिस. हा सेल आहे तुमचा, या सेलमध्ये न्यूक्लियस असणार आहे, ह्याच्यामध्ये काय असणार, तुमचा हा क्रोमोझोम असेल, हा क्रोमोझोम असेल, आणि मग इथं सायटोकायनेसिस होणार आहे, म्हणजे ह्याचा सायटोप्लाझम तुमचा डिवाइड होणार. आता सायटोप्लाझम डिवाइड होते, लक्षात ठेवा. सेलचं पूर्णपणे सेपरेशन होत नाही, सेलचं काय होत नाही, सेपरेशन होत नाही, लक्षात ठेवा. हे एकत्रच राहतात. ठीक आहे. सो इट इज अ सायटोकायनेसिस. सगळ्याच ठिकाणी सायटोकायनेसिस होईल असं नाहीये, स्पेसिस टू स्पेसिस वे डिफरंट असतं, व्हॅरी होतं. नेक्स्ट इट इज द meiosis 2. Next is meiosis. आता meiosis 2 याच्यामध्ये परत काय होईल, सेकंड सेल सायकल चालू होणार आहे ना, मग याच्यामध्ये इंटरफेज असेल का? इंटरफेस. पण आता इंटरफेस पण जे होते, फर्स्ट मिओटिक सेल डिव्हिजन झाल्यानंतर सेकंड मिओटिक डिव्हिजनच्या अगोदर बऱ्याचशा स्पेसिस मध्ये इंटरफेस नसते, काही काही ह्याच्यामध्ये असते, पण ह्याच्यामध्ये सुद्धा दोन स्टेजेस असणार आहेत, G1 and G2. So S phase is completely absent in meiosis 2. S phase काय आहे, पूर्णपणे ऍबसेंट असते तुमची meiosis 2 मध्ये. ह्याचं कारण काय आहे, S phase मध्ये काय होतं, डीएनएचं डुप्लिकेशन. म्हणजे बेसिकली काय होतंय, हा जो तुमचा ओरिजिनल क्रोमोझोम असतो ह्याला सिस्टर क्रोमॅटिड्स तयार होतात, कारण का डीएनएचं डबलिंग व्हायला पाहिजे ना तुमच्याकडे, तरच प्रत्येक ह्याच्यामध्ये सेलमध्ये तेवढेच तेच जीन्स असणार आहेत. तर ह्याच्यासाठी तुम्हाला हे क्रोमोझोमचं डबलिंग व्हायला लागतं किंवा डीएनएचं डबलिंग व्हायला लागतं. पण आता ऑलरेडी मिओसिस फर्स्ट मध्ये किंवा इंटरफेज मध्ये, एस फेज मध्ये ऑलरेडी तुमचा डीएनए डुप्लिकेट झालेला आहे.
डीएनएचं काय झालंय, रेप्लिकेशन झालेलं आहे. तर परत तुम्हाला रेप्लिकेशन इथं करायची गरज लागत नाही, म्हणून यस फेज इज कम्प्लिटली ऍब्सेंट इन मिओसिस 2. गॉट दिस? हे झाल्यानंतर मग काय, पूर्णपणे ही सायकल कशाची आहे, परत मायटोसिस सारखी तयार होते. लक्षात ठेवा, आता मायटोसिस सारखी म्हणजे बेसिकली हिअर प्रोफेज विल बी देअर, इथं लिप्टोटीन, झायकोटीन, पॅचेटीन, डिप्लोटीन, डायकॅनेस हे नसतं इथं, हे नसतं इथं. काय मगाच्या सारखं इथं तयार होणार आहे. तर काय होणार आहे बेसिकली प्रोफेजमध्ये जे काय तुमचा हा सेल होता, हा न्यूक्लियस होता तुमचा, परत याचा कॉइलिंग व्हायला चालू होईल तुमच्या कशाचा, क्रोमोझोमचा, किंवा जे काही तुमचा डीएनए आहे त्याचं कॉइलिंग व्हायला चालू होईल आणि क्रोमोझोम तयार व्हायला चालू होईल. आणि तुमचा जो काही न्यूक्लियस तयार झाला होता, न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन, हा तुमचा जो काय आहे एनव्हलप, तो काय व्हायला चालू होईल, डिझॉल्व्ह व्हायला चालू होईल. सो इट स्टार्ट्स टू डिझॉल्व्ह. अंडरस्टूड? मग तुमचं हे झाल्यानंतर काय होणार आहे, मेटाफेज. मेटाफेज मध्ये काय होईल, परत हे तुमचे जे काही क्रोमोझोम्स आहेत ते सेंटरला येणार आहेत. सेंटरला आले, जस्ट ड्रॉ हिअर, सेंटरला आले, हा क्रोमोझोम्स आहे तुमचा सेंटरला आला. इथं होमोलॉगस क्रोमोझोम नाही आहे, लक्षात ठेवा. आता हे सेंटरला आले आणि हे कुठं अटॅच असतात, स्पिंडल फायबर्सला. हे स्पिंडल फायबरला अटॅच असतात. एनाफेज मध्ये काय होणार आहे, हाफ ऑफ दिस इट विल गो टुवर्ड्स दिस, हाफ इट विल कम टुवर्ड्स द सेकंड पोल. हाफ एका पोलला, हाफ एका पोलला, हाफ एका पोलला, हाफ एका पोलला, हाफ एका पोलला. मग एनाफेज. मग टेलोफेज मध्ये परत न्यूक्लिअर एनव्हलप इट रिअपियर्स, न्यूक्लिओलस रिअपियर्स, आणि अशा पद्धतीने तुमचे काय बनतात, 4 सेल्स बनतात. लक्षात ठेवा, काय बनतात, 4 सेल्स. आणि मग तुमचं इथं परत काय होते, सायटोकायनेसिस टेक्स प्लेस. रिमेंबर, सो तुम्हाला हे 4 सेल्स बघायला मिळतात. 4 सेल्स. हे 4 सेल्स तुम्हाला बघायला मिळतात. पण कशा आहेत हे, दिस आर हॅप्लॉइड. हे काय तुमचे हॅप्लॉइड इन नेचर. गॉट एव्हरीवन? It's the meiosis. Next, what is the significance of meiosis? Significance of meiosis. Meiosis significance काय आहे, म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन करायचं असेल तर मिओसिस पाहिजेच तुम्हाला. सेक्शुअल रिप्रोडक्शन जर नसेल तर मिओसिसची गरज नाही, मायटोसिस वरती होऊन जातं. पण इफ सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे याचा अर्थ मिओसिस इज नेसेसरी, कारण का तुम्हाला गॅमेट फॉर्मेशन साठी मिओसिस लागणार आहे. म्हणजे रिडक्शनल डिव्हिजन हे पाहिजेच. लक्षात ठेवा, क्रोमोझोमचा हाफ व्हायलाच पाहिजे इफ इट इज अ सेक्शुअल रिप्रोडक्शन. सो फॉर द सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे जनरेशन आफ्टर जनरेशन जर काय तुम्हाला मेंटेन करायचे असेल, जनरेशन मेंटेन करायचे असेल, तर तुम्हाला काय पाहिजे, मिओसिस पाहिजे. बट द मिओसिस इज व्हेरी मच नेसेसरी. कशासाठी, सेग्रिगेशन. सेग्रिगेशन, गॅमेटचं जे काय सेग्रिगेशन होत आहे त्याच्यासाठी मिओसिस खूप महत्वाचं आहे. कारण का गॅमेटचं सेग्रिगेशन कशात होणार आहे, मिओसिस मध्ये. मायटोसिस मध्ये होत नाही. लक्षात ठेवा, सेग्रिगेशन होत नाही. आता सेग्रिगेशन काय असते परत सांगतोय, मेंडल्स लॉ जेव्हा करणार, मेंडल्स लॉज मध्ये तुम्हाला समजून जाईल. सेग्रिगेशन आणि रिकॉम्बिनेशन. रिकॉम्बिनेशन पण जे होते जीन्स, म्हणजे जे काय व्हेरिएशन्स येत आहेत कशामध्ये, ऑफस्प्रिंग मध्ये, त्यांच्या नेक्स्ट जनरेशन मध्ये, त्यांच्या नेक्स्ट जनरेशन मध्ये, हे कशामुळे होते, रिकॉम्बिनेशन मुळे. आता रिकॉम्बिनेशन मगाशी सांगितलं काय असतं, जे काय क्रॉसिंग ओव्हर होतं त्याच्यामध्ये रिकॉम्बिनेशन तुमचं होणार आहे. लक्षात ठेवा. गेटिंग? सो रिकॉम्बिनेशन टेक्स प्लेस ड्युरिंग द मिओसिस ओनली. म्हणजे जे काही इव्हॉल्युशन होते तुमचं ते कशामध्ये होते, तुमच्या ह्या मिओसिस मध्ये. वेगवेगळ्या आपण म्हणूया की वेगवेगळे जे काय जेनेटिक कॅरेक्टर्स असतील, नॉट द जेनेटिक कॅरेक्टर्स विल वोंट बी
मच डिफरंट, बट बेसिकली जे काही डिफरन्सेस येतात तुमच्या प्रत्येक जनरेशन मध्ये ते तुमचा रिकॉम्बिनेशन मध्ये होतं, मिओसिस मुळे होणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो दॅट इज द वी कॅन से significance of this particularly meiosis. ठीक आहे. I am expecting one question on this. It may be for civil service exam, MPSC असू दे किंवा UPSC असू दे, मिओसिस मायटोसिस वरती प्रश्न येणार म्हणजे येणार. ह्याचं सिग्निफिकन्स काय ह्याच्यावरती प्रश्न येणार. फॉरेस्ट सर्व्हिसेससाठी मिओसिस मायटोसिसचा सिग्निफिकन्स विचारणार, सेल सायकल विचारणार. ठीक आहे. ह्या चारही एक्झाम पैकी म्हणजे UPSC एक्झाम, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झाम, MPSC एक्झाम किंवा फॉरेस्ट सर्व्हिसेस, हे तुम्हाला ह्याच्यावरती प्रश्न येणार म्हणजे येणार. इट मे बी ऍग्रिकल्चर, इट मे बी द बॉटनी. दोन्ही पैकी कोणत्याही एक्झाम मध्ये म्हणजे दोन्ही पैकी कुठंही, जेनेटिक्स इज ऑल्सो फॉर ऍग्रिकल्चर, फॉर द बॉटनी ऑल्सो. पण ह्या दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यावरती प्रश्न विचारणार. बॉटनीमध्ये सेल स्ट्रक्चर, जे काही काल आपण अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ सेल संपवलं, त्याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल बॉटनीमध्ये थोडीशी जास्त असते, लक्षात ठेवा. डिफिकल्टी लेवल म्हणजे ते डीपली जाऊन थोडंसं प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण का तिथे थोडेसे टॉपिक्स वेगळे आहेत तुमचे बॉटनीचे. म्हणजे न्यूक्लिअर पोर कॉम्प्लेक्स काय असतो, किंवा बॉटनीमध्ये अजून काय बेसिकली आपण म्हणूया की न्यूक्लिअर एनव्हलपचं कंपोजिशन काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी हे ऍग्रिकल्चरला आपण शिकत नाही, लक्षात ठेवा. हे फक्त बॉटनीमध्ये शिकतो. बॉटनी ऑप्शनल म्हणतोय मी तुम्हाला, ऍग्रिकल्चर मधला बॉटनी नाही. बॉटनी ॲज अन ऑप्शनल. ठीक आहे. तर ते तिकडे डीपमध्ये आपल्याला बघायचं आहे. बॉटनीमध्ये हे डीपली आपण करतो, ऍग्रिकल्चरमध्ये नाही करत.